slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time. जवळजवळ 4240 घरांची जाहिरात आलेली आहे. या जाहिराती अंतर्गत जे काही घरे उपलब्ध आहेत आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन साईट करून तेथील आपण माहिती देत आहोत. गेल्या अनेक दिवसापासून एक प्रश्न वारंवार विचारला जात होता आणि तो म्हणजे कोपरी पवई 487 488 489 490 या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा अशा अनेक कमेंट्स आपल्याला आले होते. आणि मित्रांनो आज आपण आलेलो मित्रांनो पवई येथील कोपरी येथील म्हाडाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी. आज आपण या कोपरी म्हाडाच्या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि नेमकं येथील सॅम्पल वेअर कसं आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, येथील ही सोसायटी कशी आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो हाच आहे गेट एंट्रन्स आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार की येथील नेमकं सॅम्पल कसं आहे. आतमध्ये आपल्याला परमिशन मिळाली आहे, आपल्याला जर तसं सॅम्पल बघायला मिळाला तर नक्कीच तुम्हाला मी सगळे सॅम्पल दाखवणार आहे. त्याशिवाय आतमध्ये काय काय कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. चला तर आपण आतमध्ये आणि पाहूया नेमका हा प्रकल्प कसा आहे तो. चला तर मित्रांनो आता आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता मी एका गार्डन मध्ये बसलेलो आहे. जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या आतमध्ये त्रिकोणी टाईपचं गार्डन आहे आणि या गार्डनच्या खालीच जे काही आहे ते पार्किंग आहे. आता महत्वाचं मित्रांनो जे काही प्रकल्पाची डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे, परंतु अनेकांचा जो काही डाऊट होते, जे काही शंका होती की सर हे प्रकल्प कसं आहे, विशेषतः फॅमिलीसाठी राहण्यासाठी कसं आहे, किंवा आमचे आई वडील वृद्ध आहेत किंवा आम्हाला छोटी मुलं आहेत त्यांच्यासोबत, तर हा प्रकल्प संयुक्त फिरेल का, असे काय प्रश्न होते. तर या प्रकल्पात मी खूप जास्त बोलणार आहे मित्रांनो, कारण जे हाय डेस्टिनेशन म्हणतो, जे टॉप लोकेशन आपण म्हणतो, त्याच्यापैकी बऱ्यापैकी टॉप लोकेशन एक आहे. आता पहिला आपण या प्रकल्पाची डिटेल पाहूया आणि त्याच्यानंतर जे काही इतर बाबी आहेत ते सॅम्पल तुम्ही दाखवणार आहे. तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ बराच मोठा होऊ शकतो, कारण इथे 3-4 प्रकारचे सॅम्पल प्लेट आहे. मी सगळे सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे, परंतु हा व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्या मनातल्या शंका असतील, डाऊट असतील, त्या सगळ्या क्लिअर करणार आहे. आता पहिलं पाहूया प्रकल्पाचा डिटेल, या प्रकल्पाची सविस्तर डिटेल एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर प्रथम मित्रांनो आपण या प्रकल्पाचा तपशील पाहूया. स्कीम कोड क्रमांक आहे 487A, आदि शंकराचार्य मार्ग, नियर रामबाग पोलीस स्टेशन, कोपरी पवई. कॅटेगरीज आहेत DT आणि ST प्रवर्गासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 116.54 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 65.61 स्क्वेअर मीटर, अर्थातच 706 स्क्वेअर फूट. किंमत आहे 1,20,13,323 रुपये. EMD अर्थातच अनामत रक्कम भरायची आहे 1,00,000 रुपये. एकूण उपलब्ध घरे आहेत 4 आणि ही घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यास तयार आहेत. आता मित्रांनो प्रथम आपण हा सॅम्पल फ्लॅट पाहूया, जो 706 स्क्वेअर फूट एवढा आहे, ज्याची किंमत आहे 1,20,00,000. आता हा फ्लॅट या ठिकाणचा या प्रकल्पातील सर्वात स्वस्त फ्लॅट आहे, जो 1,20,00,000 आहे. पहिले मी तुम्हाला हा सॅम्पल दाखवतो आणि त्याच्यानंतर दुसरे काही वेगवेगळे प्रकारचे सॅम्पल आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता हा जो काही फ्लॅट आपण पाहतोय मित्रांनो, तो ऍक्च्युअल फ्लॅट आहे. तुम्हाला लॉटरीत लागल्यानंतर तुम्हाला तो मिळेलच. थोडीफार कामं आहेत ती सुरू आहेत सध्या त्या ठिकाणी. पण हा जो काही फ्लॅट आहे मित्रांनो, जो 706 स्क्वेअर फीटचा आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे लेक फेसिंग आहे. जो काही
पवई लेक आहे. पवई लेक फेसिंग हा फ्लॅट आहे आणि मेट्रो स्टेशनच्या जवळच हा फ्लॅट आहे. म्हणजे मेट्रो स्टेशन फेसिंग, लेक फेसिंग असं आपण म्हणू शकतो. आता हा जो काही फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता, की जे काही टॉयलेट बाथरूम आहे अतिशय प्रशस्त आहेत. म्हणजे सगळ्याच फ्लॅटचे पूर्ण प्रकल्पाचे टॉयलेट बाथरूम, बेडरूम म्हणा, हॉल म्हणा, किचन म्हणा, हे सगळं प्रशस्त असं देण्यात आलेलं आहे. म्हणजे एका फॅमिलीला राहण्यासाठी किंवा 7-8 जणांची फॅमिली असेल तरी इथे काही इश्यू होणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, किचनचा प्लॅटफॉर्म. इथे बाजूला तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी सुद्धा जागा दिलेली आहे किंवा तिथे तुम्ही काय म्हणता फ्रीज ठेवू शकता, वॉशिंग मशीन ठेवू शकता. इकडे आल्यानंतर आपल्याला पहिला कॉमन बेड लागणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचा कॉमन बेड आहे. जो 120 म्हणजे 1,20,00,000चा हा फ्लॅट आहे मित्रांनो. आपण पाहतो इकडे वरती लॉफ्ट देण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता परत तेच मेट्रो स्टेशन आहे, फेसिंग तुम्हाला दिसतंय. इकडे आल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला मिळेल बघायला साईडला आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला जो मास्टर बेड आहे तो मास्टर बेड मिळणार आहे. तर मास्टर बेड इथे पाहू शकता अशा प्रकारचा फ्लॅट आहे आणि आतमध्ये टॉयलेट बाथरूम अशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे. जे वॉश बेसिन किंवा वेस्टर्न टाइप कमोड आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी प्रोव्हाईड करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत वेल अँड गुड लोकेशन आहे. वेल अँड गुड म्हणजे घरं आहेत, खूप सुंदर घरं आहेत, चांगली घरं आहेत, प्रशस्त घरं आहेत. कंपेअर टू लोकॅलिटी सुद्धा ही घरे खूप चांगली आहेत मित्रांनो आणि मागील लॉटरीतील रेट प्रमाणे म्हणजे मागील लॉटरीमध्ये 2024च्या लॉटरी जे भाव होते तेच भाव यावेळेस ठेवण्यात आलेले आहेत. असं वाटत होतं 2 वर्षांनंतर याचे भाव वाढतील, पण असं म्हाडाने केलेलं नाही. याच्यात कुठलीही भाववाढ करण्यात आलेली नाही. मागील लॉटरीतील जे काही भाव होते त्याप्रमाणेच ही घरे विकली जात आहेत. ही कुठेतरी चांगली बाब या प्रकल्पाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. आता मित्रांनो आपण दुसऱ्या प्रकारचा फ्लॅट पाहणार आहोत. या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 488 आणि 489 दोनही स्कीम कोड क्रमांकाचा मी एकत्रित सॅम्पल दाखवणार आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या मित्रांनो, आता जो काही तुम्हाला 81.41 दिसतोय कार्पेट एरिया, तो विथ बाल्कनी आहे. म्हणजे आतल्या साईडला गार्डन फेसिंग आहे आणि जो तुम्हाला स्कीम कोड क्रमांक 489 आहे, 489 ए, ज्याचा कार्पेट एरिया 78 आहे, तो मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये बाल्कनी मिळणार नाही. म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय तर फक्त बाल्कनी काढलेली आहे. मग तुम्हाला आता मी बाल्कनी वाला फ्लॅट दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही असं समजून घ्यायची बाल्कनी जर काढली तर तो होईल स्कीम कोड क्रमांक 489. मग दोन्हीसाठी एकच फ्लॅट मी दाखवणार आहे कारण कार्पेटमध्ये खूप काही फरक आहे असा नाही मित्रांनो. एकाचा कार्पेट एरिया 845, एकाचा कार्पेट एरिया 876 एवढा आहे. आता तुम्हाला पहिलं स्कीम कोड क्रमांक 488 ए. पत्ता मी वाचणार नाहीये. कॅटेगरीज तुम्ही पहा डीटी, जीपी, जनरल पब्लिक, म्हाडा एम्प्लॉईज, एनटी, फिजिकल हँडिकॅप, एससी आणि स्टेट गव्हर्नमेंट. बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 144.6 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 81.41 स्क्वेअर मीटर, अर्थातच 876. बघा 876 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे. किंमत आहे मित्रांनो 1,49,06,382 रुपये. ईएमडी 1,00,000 रुपये. एकूण उपलब्ध घरे आहेत 31. ही घरे सगळी कॉम्प्लेक्सची घरे मित्रांनो तयार आहेत, रेडी टू मूव्ह आहेत. आता यानंतर स्कीम कोड क्रमांक 489 आहे. आता याच्यामध्ये फरक आहे की ह्याच्यामध्ये बाल्कनी देण्यात आलेली नाही. लक्षात घ्या, जेव्हा मी सॅम्पल दाखवेल तेव्हा तुम्ही विथ बाल्कनी सॅम्पल बघाल, पण त्याच्यात तुम्ही बाल्कनी जर ड्रॉप केली तर मात्र तुम्हाला हा जो काही 489 एचा आहे तो फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. इथे पहा स्कीम कोड क्रमांक 489, कॅटेगरीज डीटी, एक्स सर्व्हिसमॅन, जनरल पब्लिक, म्हाडा एम्प्लॉईज, फिजिकल हँडिकॅप, एससी, स्टेट गव्हर्नमेंट, एसटी आणि आर्टिस्ट. बिल्डअप एरिया 134.23, कार्पेट एरिया 78.53 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 1,43,79,026 रुपये. ईएमडी 1,00,000 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 37. आता मी तुम्हाला विथ बाल्कनी वाला सॅम्पल दाखवणार आहे, जो ह्याच्यापूर्वी जे स्कीम कोड क्रमांक 488 ए आहे तो आहे आणि म्हणून एकंदरीत तुम्हाला अंदाज येईल की नेमका या ठिकाणची घरे कशा प्रकारची आहेत ती. चला तर आता पहा मित्रांनो, आपण जो काही फ्लॅट पाहिजे त्याचा कार्पेट एरिया आहे 876 स्क्वेअर फीट, अर्थातच 81.41 स्क्वेअर मीटरची घरे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हॉल सुद्धा अतिशय प्रशस्त आणि हॉलला बाल्कनी आहे. आता ही बाल्कनी लक्षात घ्या, तुम्ही बाल्कनी ध्यान देऊन बघा, लक्ष देऊन बघा कशा प्रकारची बाल्कनी बनवण्यात आलेली आहे. पेस किती देण्यात आलेला आहे, म्हणजे इनफ आहे, मोर दॅन इनफ फेस आहे. कारण किचन आणि बेड आणि याला दोन्हीसाठी ही बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आता इथे पहा, आतमध्ये गेल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे अशा प्रकारचा किचन आहे. आता हे किचन पहा या ठिकाणी म्हणजे प्रॉपरली म्हणजे एका साईडला वन साईड प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. बाकी सगळे सेम आहे मित्रांनो, बाकी जास्त फरक नाहीये. फक्त बाल्कनी याच्यात वाढवण्यात आलेली आहे म्हणून तो कार्पेट एरिया वाढलेला आहे. म्हणून 1,20,00,000 आणि जे काही 1,43,00,000 असा थोडा फरक पडलेला आहे किमतीमध्ये. इथे टॉयलेट बाथरूम पाहू शकता व्यवस्थित आहेत. म्हणजे तुम्ही अतिशय सुंदर अशी घरे सुद्धा बनवलेली आहेत. इथे पहा तुम्हाला
पहिला कॉमन बेडरूम लागणार आहे. त्याचं टॉयलेट बाथरूम नसणार आहे कारण हा मास्टर बेड नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल की लॉफ्ट वगैरे देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही लॉफ्ट पाहू शकता आणि इथे आल्यानंतर आपल्याला मास्टर बेड मिळणार आहे विथ बाल्कनी. लक्षात घ्या. आता हा बाल्कनीचा मास्टर बेड कसा असेल बघा. इकडे तुम्हाला हॉल आहे, हा बेड आहे. बेड तुम्ही पाहू शकता, जो काही मास्टर बेड आहे. इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे आणि याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की म्हणजे जे काही बाल्कनी आहे, अनेकांचा प्रश्न असतो बाल्कनी आहे का? तर इथे मात्र तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. अशा प्रकारची बाल्कनी आहे जे बेडसाठी सुद्धा देण्यात आलेली, म्हणजे हॉल आणि बेड दोन्हीसाठी बाल्कनी देण्यात आलेली आहे. आम्ही बिल्डिंग नंबर 1 मध्ये गेलो होतो मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला इकडचा लुक तुम्हाला बघायला मिळत असेल. 1, 2, 3 अशा 3 इमारतीचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आहेत. 1 मध्ये 4 विंग आहेत, नंतर 2 मध्ये 1 विंग आहे, 3 मध्ये 2 विंग आहेत. अशा प्रकारची विंग आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला फ्लॅटचा अंदाज नक्कीच आला असेल. आता यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा फ्लॅट आहे जो आहे HIG अर्थातच उच्च उत्पन्न गटाकरिता स्कीम कोड क्रमांक 490A. कॅटेगरी आहेत मित्रांनो DT, एक्स सर्व्हिसमॅन, जनरल पब्लिक, SC आणि ST प्रवर्ग. बिल्डअप एरिया 155.92 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 91.22 स्क्वेअर मीटर अर्थातच 982 स्क्वेअर फूट. किंमत आहे 1,78,71,650 रुपये. EMD अर्थातच तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे 1,50,000 रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 12. आता हा सॅम्पल पहा मित्रांनो, जो काही HIG सॅम्पल आहे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा, म्हणजे 2 BHK 3 BHK नाही, ह्याच्यामध्ये 3 BHK सुद्धा बनवता आला असता, पण ज्यांना प्रशस्त असे घरे हवेत, ज्यांना खेळती हवा पाहिजे, स्वच्छ प्रकाश पाहिजे किंवा इतर ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याच ठिकाणी आपले सुप्रसिद्ध अभिनेते गौरवजी मोरे यांना सुद्धा फ्लॅट लागलेला आहे आणि काही दिवसापूर्वी आपण त्यांच्या सगळ्या फ्लॅटचे व्हिडिओज पाहिले असतील सोशल मीडियावरती. त्यांनी सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि खूप खुश आहेत ते की या ठिकाणी मला फ्लॅट लागलेला आहे आणि म्हणून अशा खूप चांगले चांगले व्यक्ती सुद्धा इथे राहत आहेत मित्रांनो. आणि घराचं वैशिष्ट्य म्हणजे खूप लोक याला प्रिफर करायला लागलेली आहेत. पूर्वी म्हाडाच्या घराकडे कोणी बघत नव्हतं किंवा जास्त कोणी असं येत नव्हतं 15 वर्षापूर्वीची कंडिशन पाहिली तर, पण आता मात्र म्हाडाची घरं ही दिवसेंदिवस अपग्रेड केली जात आहेत, दिवसेंदिवस त्याला मॉडिफाय केले जात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की नक्कीच ही म्हाडाची घरे आहेत का किंवा कॉम्प्लेक्स म्हाडाचंच आहे का, असे अनेक जण त्या ठिकाणी विचारत असल्याचं सोसायटीच्या जे अध्यक्ष असतील किंवा चेअरमन असतील, सभासद असतील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही ते त्यांच्याशी सुद्धा बोललो, त्यांच्याशी आम्ही बोलून माहिती घेतली प्रकल्पाची. एकंदरीत त्यांना काय वाटतं काय नाही वाटतं या प्रकल्पाबद्दल. ते 1 वर्षापासून इथे राहत आहेत, त्यांना काही काय समस्या असतील किंवा काय असेल तर त्यांनाही भेटलो. त्यांचाही एक एपिसोड मी लवकर घेऊन येणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही पाहू शकता बेडरूम जे काही आहे खूप मोठा बेडरूम आहे, म्हणजे इन मोर दॅन इनफ आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा हा बेडरूम आहे आणि बाल्कनी सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारची देण्यात आलेली आहे. आणि हा व्ह्यू आहे मित्रांनो जो 3 नंबर 3A आणि B इथे आम्ही हे शूट केलेलं आहे. 3A मध्ये शूट केलं मित्रांनो हे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा फ्लॅट आपल्याला दिसतोय. आणि म्हणून ज्यांना प्रशस्त मोठी घरे हवी असतील, चांगली सोसायटी हवी असेल, शांतता हवी असेल, नक्कीच हा एक खूप चांगला ऑप्शन आपल्यासाठी म्हाडाने उपलब्ध केलेला आहे. बघा तुम्ही किचन किती मोठं आहे, हॉल किती मोठा असेल तो, म्हणजे किती मोठा हॉल आहे आणि हे सगळं तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटेल की नक्कीच ही घरे म्हाडाचीच आहेत का, पण नक्कीच सोसायटी सुद्धा म्हाडाचे मित्रांनो जसं सांगितलं की खूप चांगले चांगले लोक सुद्धा याला प्रिफर करत आहेत. जो काही पवईचा जो हायवे आहे JVLR जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, तो हाच रोड आहे आणि तुम्ही पाहू शकता की याच रोड पासून जवळच हा म्हाडाचा प्रकल्प आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला मेट्रो स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता इथून बाजूला तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे. म्हणजे मेट्रो स्टेशन कसं आहे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी कशी आहे असा अनेकदा प्रश्न केला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हाच मेट्रो स्टेशन, ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनच्या अगदी समोरच हा म्हाडाचा प्रकल्प आपल्यासाठी म्हाडाने घेऊन आलेला आहे. आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आता याचा गुगल मॅप कसा आहे, नेमका गुगल मॅपचं सांगितलं पाहिजे की नेमका हा प्रकल्प कुठे आहे आणि बाजारभाव नेमका काय आहे हे सुद्धा पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता पहा मित्रांनो, तुम्हाला नेमकं कोपरीचा प्रकल्प कुठे आहे ते आम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने दाखवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मुंबईचा पहिले मी तुम्हाला प्रॉपरली मॅप दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला आयडिया की नेमकं प्रकल्प कोणत्या साईडला आहे. हे पहा इकडे नवी मुंबई, इकडे दादर, इकडे बांद्रा, इकडे अंधेरी, इकडे मुलुंड आणि असा सेंट्रल म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क विहार सरोवर दिसते, असं सेंटरमध्ये हा प्रकल्प आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे म्हाडा प्रोजेक्ट कोपरी पवई. आता हा जो रस्ता आहे मित्रांनो हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थातच पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक हायवे बोललं जातं, ओल्ड आग्रा रोड असं त्याला बोललं जातं. इकडे तुम्ही पहा हे लोकल आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ज्याला आपण पश्चिम द्रुतगती महामार्ग, जो मुंबई सुरत किंवा मुंबई दिल्ली असं त्याचं नाव आहे जे आपण पाहू शकतो. इथे नवी मुंबई इंटरनॅशनल छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इकडे तुम्ही पाहू शकता IIT सुद्धा जवळच आहे, अंधेरी एरिया आहे, सिप्स म्हणा किंवा
कमर्शियल हब म्हणा तो खूप चांगला आहे. हा जो दिसतो मित्रांनो हा आहे JVLR अर्थातच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडण्याचं काम करतो आणि जो अतिशय महत्वाचा जे रोड आहे तो मार्ग आहे. याच मार्गावरती मित्रांनो पहा म्हाडा कोपरी पवई प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पामध्ये हे तुम्ही पाहू शकता इमेजेस, हाच प्रकल्प ज्या ठिकाणी आहे. इथे पहा पवई तलाव तुम्हाला दिसतंय. पवई जो काही तलाव आहे मेन तो पवईचा तलाव आहे आणि पवईच्या तलावाच्या कडेला इथे बाजूलाच हा प्रकल्प या ठिकाणी स्थित आहे. आता आजूबाजूची लोकॅलिटी पाहिली मित्रांनो, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, जे उद्यान आहे, खूप मोठं पवई गार्डन असं त्याला बोललं जातं. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता ते LNTचं जे मेन जंक्शन आहे, LNT जवळ आहे. साकेबिहार रोड आहे. इकडे तुम्हाला हिरानंद आणि डीमार्ट आहे, म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कॉलेजेस, शाळा. इकडे IIT पवई आहे, इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे IIT आहे या ठिकाणी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई. तर अशा चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध आहेत. आता हा प्रकल्प पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इमारतीत जे काही काम सुरू आहे, म्हणजे नेमका कोणत्या विंग्स, किती विंग्स आहेत असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला ABC म्हणजे 3 बिल्डिंग क्रमांक 1, 2 आणि 3 असे आहेत. बिल्डिंग क्रमांक 1 मित्रांनो इकडून आहे सुरुवात आहे. इथे बघा इकडे मेट्रोचं स्टेशन आहे. मेट्रो स्टेशन मतलब ते रोडच्या साईडला आहे. हा मेट्रोचा जो काही दिसतोय हे मेट्रो स्टेशन आहे. इथे बघा इमारत क्रमांक 1 अ ब क ड म्हणजे ABCD. इकडे इमारत क्रमांक 2 आणि इकडे इमारत क्रमांक 3 A आणि B म्हणजे A अ आणि ब असे हे इमारतीचे नाव आहेत. मध्ये ते गार्डन वगैरे मित्रांनो तुम्हाला जे दाखवलं होतं हे सेंटरमध्ये ह्यामध्ये गार्डन आहे. इथे पार्किंग सुद्धा आतमध्ये आहे, अंडरग्राऊंड आहे आणि 2 टावर पार्किंग 3 देण्यात आलेले आहेत. इथे ह्या बिल्डिंगला 3A ला टावर पार्किंग आहे, बिल्डिंग नंबर 2 ला टावर पार्किंग आहे आणि बिल्डिंग नंबर 1 ला सुद्धा टावर पार्किंग आहे. तीनही बिल्डिंगला टावर पार्किंग आहे. समोरून कमर्शियल शॉप्स आहेत मित्रांनो, दुकान आहेत आणि त्या दुकानांसाठी कमर्शियल शॉपवाल्यांसाठी एक टावर पार्किंग उभारण्यात आलेलं आहे. बाकी ते अंडरग्राऊंड सुद्धा पार्किंग या ठिकाणी सफिशियंट, मोर देन इनफ, म्हणजे प्रत्येक फ्लॅटसाठी एक टावर पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. अनेक जण विचारतात पार्किंग आहे का, नक्कीच तुम्हाला पार्किंग सुद्धा मिळणार आहे. एकंदरीत तुम्हाला लोकॅलिटी समजली असेल मित्रांनो की नेमकं लोकेशन कुठे आहे, कसं आहे. म्हणजे तुम्हाला अंधेरीला जायचं असेल, मुलुंड जायचं असेल, घाटकोपर जायचं असेल, विक्रोळ जायचं असेल, कांजूर जायचं असेल तर इथे नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं लोकॅलिटी उपलब्ध आहे. आता थोडक्यात पाहूया नेमका येथील मार्केट व्हॅल्यू, बाजार भाव काय आहे. तर बाजार भावचा ट्रेंड पाहिला मित्रांनो, ऑलरेडी पवई हे हॉट जे डेस्टिनेशन आहे. म्हणजे मालमत्ताचा जर विचार केला, मुंबईतील मालमत्तांचा विचार केला, पवई हे खूप वरच्या लेवलला आहे. म्हणजे त्याचे ऑलरेडी कॉस्टिंग जे आहे ते खूप पुढे आहे. म्हणजे सर्वसामान्य मुंबईकर, सर्वसामान्य अर्जदार नक्कीच त्या ठिकाणी घर घेण्यास म्हणजे घेऊ शकत नाही, इच्छा नाही असा तो, इच्छा असून तो घेऊ शकत नाही असा तो एरिया आहे. इथे पहा तुम्हाला GPS एल्स ऑफ काम टॉवर 1 इथे 1 BHK 1.18 1 करोड 18 लाखाला आहे. जो प्रायव्हेटचा बिल्डर आहे मित्रांनो तर पोझिशन 2029 मध्ये होणार आहे. टॉवर वेगळा आहे. तर महाराजांचा विचार केला तर 1125 स्क्वेअर फीटचा एरिया 2,08,00,000 असा तिथे किंमत आहे. जे बिल्डअप एरिया आहे 1125. इथे 2 BHK फ्लॅट आहे, 800 स्क्वेअर फीटचा एरिया आहे बिल्डअप, तिथे 3.1 करोड म्हणजे 3,01,00,000 रुपये असं त्याचं बजेट या ठिकाणी 10 लाख रुपये ठेवण्यात आलेलं आहे. नंतर 2 BHK फ्लॅट आहे कॉलनी 2 मध्ये 2 करोडचं बजेट आहे, या ठिकाणी 2 करोडला उपलब्ध आहेत आणि 850 इथे कार्पेट एरिया दाखवला जात आहे. हे जुने खरं तर सोसायटी आहेत. इथे बघा 2 BHK म्हाडा कॉलनी 3.1 करोड. हे म्हाडाची घरे नाहीत, पण आजूबाजूचं मार्केट रेट तुम्ही पहा हे कशा प्रकारचे हे सगळे प्रायव्हेटचे घर आहेत. म्हणजे जे तुम्हाला दाखवतोय हे जरी म्हाडा कॉलनी 20 लिहिलं आणि इथे म्हाडा कॉलनी 20 लिहिलं तर हे हिरानंद आणि हायलँड ABCD विंग आहे त्या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून कन्फ्युज नका हो की हे ऍक्च्युअल म्हाडाचे रेट आहेत, तरी प्रायव्हेट बिल्डरांचे रेट आहेत की 950चा कार्पेट एरिया 3.1 म्हणजे 3,10,00,000 विकली जात आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग अमेनिटीज वगैरे सगळ्या वेगवेगळ्या दिल्या जाणार आहेत. हाही कुठेतरी विचार करा. इथे बघा म्हाडा फ्लॅट जे काही 1,80,00,000 आहे, 900चा कार्पेट एरिया आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे पवई वुड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं त्याचं नाव आहे. इथे पुन्हा हिरानंदी हायलँडमध्ये 3.2चे घरे आहेत मित्रांनो. इथे म्हाडा कॉलनी जे 1.7 करोड आहे, म्हणजे 1.1 करोड 70 लाखाला आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता 890चा एरिया इथे दिलेला आहे. तर अशी एक लमसम रेंज जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी सगळी घरं ही 1.5 कोटीच्या वर आहेत. म्हणजे 1 BHK जर घ्यायचं म्हटलं तुम्हाला म्हणजे 1,20,00,000 पुढेच तुम्हाला या ठिकाणी असल्याचं म्हणजे एकंदरीत त्याच्यावरून दिसून येते. आता वेगवेगळ्या साईडला वेगवेगळी माहिती असू शकते. एक अंदाजित तुम्हाला जे काही अंदाजे प्रकल्प आहेत त्यासाठी मी हे सगळं तुम्हाला दाखवतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अर्ज
करताना तुम्ही नक्कीच या बाबतीत विचार करू शकता. मित्रांनो, आता मी त्या गार्डन मध्ये आहे. जे वॉक पथ आहे, जे वॉकिंग साठी बनवले, तिथे आहे मी. नक्कीच या प्रकारच्या ठिकाणी सोयी सुद्धा कुठल्या आहेत, काही तुमच्या मनात प्रश्न असेल की काय काय सोयी सुद्धा पुरवल्या जाणार आहेत, तिथे काय आमच्या फॅमिलीसाठी काय मिळणार आहे. फॅमिलीसाठी राहण्यासाठी उत्तम लोकेशन आहे मित्रांनो. तुमच्या घरामध्ये वृद्ध असतील, छोटी मुलं असतील, त्यांना खेळण्यासाठी चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, गार्डन आहे. आणि म्हणून तुम्हाला सकाळी जॉगिंग करायचं किंवा वॉक वे आपण ज्याला म्हणतो, वॉक पॅथ, तेही इथे दिलेलं आहे. पण एकंदरीत जे आवश्यक बाबी असतात, म्हणजे एका व्यक्तीला आवश्यक बाबी असतात, त्या सगळ्या गोष्टी या म्हाडाच्या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहेत. आणि सोसायटी बनलेली असल्यामुळं तुम्हाला बाकीचे कुठले जास्त मोठे टेन्शन असणार आहे. एवढंच की जेवढा काही म्हाडाचा प्रकल्प आहे, जेवढे काही सुविधा इथे पुरवल्या जात आहेत, त्या सुविधेची माहिती देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण अनेकदा प्रश्न असतो की बाल्कनी आहे का, पार्किंग आहे का, अशा गोष्टी, किंवा गार्डन आहे का, प्ले एरिया आहे का, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. नक्कीच इथे त्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं मित्रांनो की या ठिकाणी कोणत्या कोणत्या सुविधा आहेत, गार्डन कसं आहे, तुम्ही मागे पाहू शकता चिल्ड्रन्स प्ले एरिया सुद्धा आहे, छोट्या मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. आणि त्याशिवाय गार्डन जसं सांगितलं की मोकळी जागा जी असते, मोकळी जागा सुद्धा आहे. आणि सायलेंट एरिया मित्रांनो, एकदम सायलेंट, एकदम शांतता या ठिकाणी आहे. त्याशिवाय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गजबो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळेस बसून असे गप्पा टप्पा करायचे असतील, थोडा विरंगुळा करायचा असेल, तर गजबो सुद्धा या ठिकाणी आहे. एकंदरीत तुम्ही कॉम्प्लेक्स पहा मित्रांनो, खूप सुंदर असा कॉम्प्लेक्स आहे. असं वाटत नाही बाहेरून की ही सगळी म्हाडाची घरे असतील, असं अजिबात वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे काही प्रकल्प बनवले किंवा जे काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे, खूप चांगल्या दर्जाचे, खूप चांगल्या प्रतीची घरे या ठिकाणी म्हाडाने बनवलेली आहेत. आता आपण एक राऊंड अप घेऊ मित्रांनो सोसायटीच्या आजूबाजूने, की नेमकं एकंदरीत सोसायटीचा आजूबाजूचा प्रिमायसिस कसं आहे हे तुम्हाला समजेल. स्टील पार्किंग आहे, 3 पार्किंग टावर आहेत, अंडरग्राऊंड पार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळे सफिशियंट पार्किंग आहे मित्रांनो, खूप मुबलक अशी पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण दुसरे ज्या गेटमधून आलो, इथून पण एक गेट आहे मित्रांनो. तुम्हाला बाहेर जायचं तर हा पण एक गेट दिलेला आहे. पण एकंदरीत तुम्ही लोकॅलिटी बघून घ्या, सोसायटी बघून घ्या, तर अशा प्रकारची सोसायटी आहे. अंडरग्राऊंड पार्किंग पहा मित्रांनो, इथून हे जे दिसतं हे अंडरग्राऊंड पार्किंग साठी रस्ता आहे, एंट्रन्स आहे. इथून तुम्ही आपली गाडी खाली पार्किंग मध्ये नेऊन लावू शकता. तर एकंदरीत जे काही कॉम्प्लेक्सची सफर आहे, जे काही प्रोजेक्टची माहिती आहे, ती नक्कीच आपल्याला आवडली असेल किंवा समजली सुद्धा असेल. तर आज मित्रांनो आपण पाहू येथील स्टीम कोड क्रमांक 487 488 489 आणि 490 म्हाडाच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.